संगमनेर तहसील के घारगांव में किसानों ने महावितरण कार्यालय का घेराव किया। किसानों का आरोप है कि उन्हें लगातार अस्थिर बिजली आपूर्ति का सामना करना पड़ रहा है, जिससे उनकी फसलें प्रभावित हो रही है। इस मुद्दे पर महावितरण अधिकारियों और किसानों के बीच तीखी बहस हुई। घारगांव में बिजली आपूर्ति की समस्या को लेकर किसानों का गुस्सा फूट पड़ा। लंबे समय से अस्थिर बिजली आपूर्ति से परेशान किसानों ने महावितरण कार्यालय का घेराव किया और अधिकारियों से जवाबदेही की मांग की। इस दौरान करीब 2 घंटे तक तनावपूर्ण माहौल बना रहा। बड़ी संख्या में किसान और महावितरण के अधिकारी मौके पर मौजूद रहे। किसानों ने स्पष्ट चेतावनी दी, अगर जल्द ही बिजली आपूर्ति दुरुस्त नहीं हुई तो वे और उग्र आंदोलन करेंगे। शेतकरी फीडर चालत नसल्यामुळे उपकेंद्र घारगाव येथे आपल्या तक्रारी घेऊन आले होते, तर त्या ठिकाणी उपकेंद्र चालत नसल्यामुळे 4 तास चालावं म्हणून आपण विभागून लाईट चालवत होतो, परंतु आता निवेदन दिल्यानंतर 8 तास आपण शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा देत आहोत। तरी त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला तसं कळून मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करू। सर, वारंवार लाईट जाते, ह्याची नक्की काय कारण असू शकतात बरं? काय वारंवार लाईट जाण्याचे फीडर ओव्हरलोड होणे, हेच समजा 5 HP मोटर आहे बिलावर, तर जास्त लोड डीपीवर झाल्यामुळे फीडरमध्ये करंट वाढत आहे। करंट वाढल्यामुळे ट्रिपिंग वारंवार येत आहे। आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपण मागाशी बोलले काय आदेश आलेले आहेत, ते नक्की काही तुम्ही सांगू शकता का? वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याकडे 2 उपकेंद्रांची पुढे होण्याची माहिती मिळालेली आहे, तर ते उपकेंद्रातील नांदूर येथील उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे व घारगाव येथील एक उपकेंद्र प्रयत्नात आहे आता होण्याच्या। ते 2 उपकेंद्र झाल्यावरती काय फरक पडेल? उपकेंद्र झाल्यानंतर शेतकरी तसेच व्यावसायिक घरगुती ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यात मदत होणार आहे। सर, आपल्याकडे आता सगळे किती कर्मचारी वर्ग किती आहे आणि अधिकारी किती आहेत आपल्या इथे? आपल्याकडे घारगाव 1 आणि घारगाव 2 असे 2 सहाय्यक अभियंता आहेत आणि कर्मचारी 10 कर्मचारी प्रत्येक सेक्शनला आहेत। सर, मला एक सांगा, घारगाव 1 चे अभियंता कोण आहे आणि 2 चे कोण आहे? घारगाव कक्ष 1 साठी मी स्वतः संतोष नारायण गायकवाड मला नियुक्त केले आहे व घारगाव 2 साठी थोरात साहेब।